नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण 3 in 1 जम्बो ब्रेड पॅटीस कसे बनवायचे ते बघणार आहोत। पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे, म्हणूनच आपण ही चमचमीत गरमागरम रेसिपी बनवणार आहोत। चला तर वळूया आजच्या रेसिपीकडे। झटपट बनवून तयार होते आणि खायलाही फार स्वादिष्ट लागते। त्यासाठी आपण बटाटे घेतलेले आहे। 7 ते 8 बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। येथे आपल्याला आपण किती व्यक्तींसाठी हे करणार आहोत त्यानुसार बटाट्याचे प्रमाण येथे कमी जास्त होऊ शकते। येथे मी 4 ते 5 व्यक्तींसाठी पॅटीस बनवणार आहे। त्यासाठी मी 5 ते 6 बटाटे येथे घेतलेले आहे। बटाटे कुकर मध्ये टाकून आपण शिजवून घेणार आहोत। हे 4 ते 5 शिट्ट्या घेणार आहोत। आता येथे हिरवी मिरची, लसूण आणि जिरे घेतलेले आहे। याची पेस्ट करून घेणार आहोत आपण। 10 ते 12 हिरव्या मिरच्या, 15-20 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे आणि अर्धा चमचा मीठ घालून आपण याची फाईन पेस्ट करून घेणार आहोत। एकदम बारीक अशी मिरचीची पेस्ट तयार झालेली आहे। याच्यामुळे भाजीला फार छान टेस्ट येते। आता हे साईडला ठेवून देऊया आपण। कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत हे बघा, छान अशी बटाटे आपल्याला उकडवून घ्यायचे आहे, म्हणजे ते पटकन मॅश व्हायला मदत होते। रेसिपी मध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजेच असे येणारे छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। आता आपण पीठ भिजवून घेणार आहोत पॅटीस साठीचं। आपण येथे बेसन पीठ घेणार आहोत 2 वाट्या। आता हे प्रमाण 4 ते 5 व्यक्तींसाठीचं आहे। हे बघा, फार झटपट बनून तयार होते आणि खायलाही फार टेस्टी लागते। बाजारातून आपण विकत आणतो त्यापेक्षा घरच्या घरी गरमागरम हे तयार करायला हरकत नाही। चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आपण। ओवा सुद्धा टाकलेला आहे 1 चमचा येते। ओव्यामुळे फार छान टेस्ट येते। थोडासा आपण हिंग टाकलेला आहे। बेसन पीठ असल्यामुळे आपण हिंगाचा वापर येथे थोडासा केलेला आहे। पाव चमचा हळद टाकून घेतली। आता थोडं थोडं पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं याचं बॅटर तयार करायचं आहे आपल्याला। आता हे मिक्स करत राहायचं आहे। छान अशी याची कन्सिस्टन्सी येईपर्यंत। फारही आपल्याला पातळ किंवा फारही आपल्याला हे दाटसर करायचं नाहीये। हे बघा, याच अशाच प्रकारचं आपल्याला पीठ येथे भिजवून घ्यायचं आहे। बटाटे आपले छान असे उकडलेले आपल्याला दिसत असतील, मऊसूत असे। आता हे एका प्लेटीमध्ये काढून घेऊया। बटाटे थंड झाले की याची साल अशी काढून घ्यायची आहे, थोडी थोडी करून। गरम असताना साल काढली की हात भाजतात ह्याच्याने। हे बघा, सर्व बटाट्याची साल आपली काढून झालेली आहे। आता हे बटाटे आपण असे तुकडे करून घेऊया, म्हणजे झटपट आपले थंड होतील भाजी करण्यासाठी। आता कढईमध्ये आपण 2 चमचे तेल टाकून घेऊया। अर्धा चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं छान असं तडतडलं की पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे। यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पाने टाकून घेऊया आपण। आणि जी मिरची लसणाची पेस्ट केलेली आहे आपण, ती सुद्धा यामध्ये टाकून घेतलेली आहे। आता जे बटाटे आपण मॅश करून ठेवलेले आहे ते सर्व थोडे थोडे करून कढईमध्ये टाकून घेऊया आणि छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा, झटपट भाजी सुद्धा बनवून तयार होते, खायलाही फार टेस्टी लागते। चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आपण वरून। आपण मिरची वाटताना सुद्धा मीठ घातलेलं होतं, परंतु बटाटे टाकलेले आहे त्यामुळे वरून सुद्धा आपल्याला मीठ घालावं लागणार आहे। कोथिंबीर बारीक चॉप करून टाकून घेतलेली आहे। कोथिंबीरीमुळे सुद्धा आपल्या भाजीचा स्वाद फार छान येतो। आता हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला, साईडला ठेवून घेऊया। आता हे ब्रेड लागणार आहे आपल्याला। सँडविच ब्रेड घेतलेले आहे मी येथे। आपण कुठलेही ब्रेड घेतले तरी इथे चालू शकेल। आता या ब्रेडचे असे मधून कट करायचे आहे। एका ब्रेडचे 2 तुकडे करून घेणार आहोत आपण, इथे दाखवल्याप्रमाणे। बघा, फार झटपट बनवून तयार झाली आपली भाजी। सुद्धा थंड झालेली आहे आणि ब्रेड सुद्धा कट करून झालेले आहे। आता ही थोडी थोडी भाजी घ्यायची आहे चमच्यामध्ये।
आणि येथे दाखविल्याप्रमाणे ब्रेडवर अशी स्प्रेड करून घ्यायची आहे छान अशी। आता एक एक करून आपण याला लेयर देऊन घेणार आहोत। आपण 3 in 1 ह्यासाठी म्हटलेलं आहे। आपण यामध्येच पुदिन्याची चटणी आणि सॉस टाकून करणार आहोत हे, म्हणजे आपल्याला खाताना कुठलीही चटणी किंवा सॉसची गरज लागणार नाही आणि खायला फार स्वादिष्ट लागते हे। आता ही पुदिन्याची चटणी लावून घेऊया। पुदिना, कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची, जिरे आणि मीठ टाकून मी येथे चटणी केलेली आहे ही। आता ही एकावर एक अशी लेयर देऊन घ्यायची आहे आपल्याला ह्याचे। हे बघा, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की एकदा चॅनलला भेट द्या। तिथे भरपूर प्रकारच्या डिशेस अवेलेबल आहे, व्हेज, नॉनव्हेज, व पुढची कुठली रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। हे बघा, आपले लेयर देऊन झालेले आहे। एक एक करून सर्व आपण असे पॅटीस बनवून घेणार आहोत। आपल्याला दिसत असेल। आता हे जे बॅटर आपण तयार करून ठेवलं यामध्ये छान असं हे डीप करून घ्यायचं आहे, आपल्याला बुडवून घ्यायचं आहे। सगळ्या बाजूनी पीठ व्यवस्थित लागेल या पद्धतीने। कढईमध्ये अगोदर आपण तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल व्यवस्थित गरम झालं की गॅस आपल्याला मध्यम आचेवर ठेवून हे पॅटीस तळून घ्यायचे आहे। पॅटीस कढईमध्ये टाकताना गॅस हा मंद आचेवरच पाहिजे, नाहीतर हे पटकन लाल होण्याची शक्यता असते। हे बघा, किती छान असा गोल्डन कलर आलेला आपल्याला दिसत असेल। खायलाही फार स्वादिष्ट लागतात। मऊ लुसलुशीत कापसासारखे आपले ब्रेड पॅटीस मिनिटांमध्ये बनून तयार झालेले आहे। आणि यामध्ये चटणी आणि सॉस टाकल्यामुळे आपल्याला वेगळा सॉस किंवा चटणी घेण्याची गरज पडणार नाही। तर नक्की ट्राय करा। पावसाळ्यामध्ये ही गरमागरम अशी रेसिपी कशी झाली मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। हे बघा, किती टेम्पटिंग असे आपले हे पॅटीस दिसत आहेत। छान असे, खायलाही फार स्वादिष्ट लागत आहेत। नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।